उद्या सकाळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, वाबी चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक, पक्षातील आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहणार। पक्ष संघटनेच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। वीज वितरण कंपनीच्या सक्षमीकरणासाठी मंत्री समूहाची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। या बैठकीला श्रीपाद नाईक, व्ही सेंथिल बालाजी, हिरालाल नागर हे देखील उपस्थित। राज्यामध्ये 1740 कोटीच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री फडणवीसांची दक्षिण कोरियासोबतच्या करारावर सही, 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार। ठाण्यामध्ये राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची देखील उपस्थिती। मुंबईमध्ये एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियमचं भूमिपूजन संपन्न, वानखेडे स्टेडियमच्या 50 वर्षाच्या स्मरणार्थ फलकाचं अनावरण आणि संग्रहालयाच्या कार्याचा शुभारंभ। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईमध्ये कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती, स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन। अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं अमित ठाकरे यांच्याकडून स्वागत, सोनाली बेंद्रेनं अमित ठाकरे यांच्या पाठीवर थाप मारली। स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, घटनेच्या वेळी मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानं नवा वाद। गृहराज्यमंत्री योगेश कदम आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? योगेश कदम यांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल, स्वारगेट प्रकरणामधील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? वडेट्टीवार यांचा सवाल। चार्जशीट दाखल करण्यात इतकी घाई का? खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल, आरोपीला सोडण्यासाठी चार्जशीट दाखल केलं की फाशी देण्यासाठी हे लवकरच कळेल, बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य।